महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज ठाणेकर नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठाणे शहरामध्ये आणण्यात आला होता। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये हा अस्थिकलश नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री नजीब मुल्ला, त्याचप्रमाणे आनंद परांजपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि इतर सर्व पक्षीय नगरसेवकांनी देखील अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतलं। यावेळेस पत्रकारांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात काही गुप्त बैठका झाल्या होत्या, मात्र त्याची जनतेमध्ये मी चर्चा करणार नाही असं श्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं। अजितदादा पवार हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ अशा प्रकारचे राजकीय नेते होते। निर्णय प्रक्रिया अतिशय गतिमान होती आणि त्यामुळेच अजितदादा एवढ्या कमी वयामध्ये प्रचंड मोठं काम करू शकले असं यावेळेस श्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे। खूप 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 मोठे नुकसान झालं। त्यांच्या इतका तडकाफडकी नेता, निर्णय घेणारा, त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलेला आणि त्यांची दृष्टी ही अनपॅरलल होती, म्हणजे ती तुलनाच करते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करता येते। प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे। कार्यालयात आले, नजीब मुलाशी भेटले, परांजपेशी भेटले, जुने संबंध पुन्हा येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी विलीन संदर्भात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे। तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे, तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही आहे, त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे। त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या संदर्भात बैठका देखील काही झाल्या होत्या, या संदर्भात काही व्हिडिओ देखील समोर आल्या, परंतु आता अजित पवार कार्यकर्त्यांनी प्रकारच्या बैठका झाल्या, परंतु यावरती आता शरद पवारांनी देखील उत्तर दिलेलं आहे की बोलतात की जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी, एकंदरीत काय वाटतं या संदर्भात? खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा। मला काय माहिती आहे हे मी बोलणं हे मला माझ्या स्वभावात बसत नाही। विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे। आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं हे मला योग्य वाटतं। कशा पद्धतीने अजितदादा यांचा दुर्दैवी प्लेन क्रॅश झालेला आहे, नेमकं किती वाजता घटना झालेली, कसं झालं? आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, किती वाजता झालं, काय झालं। आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे, एक दुःखाचं सावट सगळ्यांच्या मनावर आहे। अशा वेळेस किती वाजता झालं, मग ते कसं झालं, मग तो पायलट कोण होता, हे काही प्रश्न योग्य नाही। सर, अजितदादांच्या मंत्रिमंडळात आपण काम केलेलं आहे, याआधी देखील काय नेमक्या आठवणी होत्या? आपण सांगितलं ना की निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत। मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली? म्हटलं 3 दिवसात केली? अजितदादा पुढे तरी चुकलेले दिसत आहेत। म्हटलं ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे होती। ते म्हणजे फायलींचा निपटारा, फायली थांबल्या आहेत असं अजितदादांच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलंच नाही। सर, जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानामध्ये, मला या बैठकीत तुम्ही देखील उपस्थित अशी चर्चा सध्या सुरू आहे। काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्यात, कशा झाल्यात, त्याच्यात काय बोलणं झालंय, हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही आणि मी बोलणार आहे। परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादींना एकत्रितता घेऊन तुम्ही माझ्या तोंडातनं कुठलाही काहीही काढू शकत नाही। मी याबाबत काहीही बोलणार नाही।